हॅलो फ्रेंड्स, तर आज 4 वाजता ना स्नॅक टाईमला काहीतरी खायची इच्छा होत होती, स्नॅक्स वगैरे. आणि बिस्किट तर रोजच खातो, पण ना रोज रोज पण बिस्किट खाणं काही चांगली गोष्ट नाही आहे, कारण मैद्याचे असतात ते. तर त्यामुळं म्हटलं स्नॅक टाईमसाठी काहीतरी बनवूनच ठेवूया. तर मग चिवडा बनवायचं ठरवलं. त्यासाठी मसाला काढला होता मी, शेंगदाणे, लसूण, खोबरं आणि मिरच्या. आणि हा पोहा घेतलेला होता, स्वास्तिकचा पोहा, जो पतला पोहा असतो तर तो. आणि जो आपण पोहे बनवतो तर तो वाला पोहा वेगळा असतो, तो जाड पोहा असतो. आणि हा पोहा पतला पोहा असतो, हा चिवड्यासाठीच बनलेला असतो. तर याला काही धुवा वगैरे लागत नाही, कारण खूप पतला असतो पोहा. तर याला व्यवस्थित चाळून घेतलं मी चाळणीनं, आणि कारण ते छोटाले पार्टिकल्स वगैरे असतात, ते घाण काही असेल तर निघून जाईल. आणि हा जो मसाला घेतलेला होता मी, तर तो एकदा साईडला सगळा काढून ठेवला व्यवस्थित. आणि आता कढई थोडी गरम केली आहे आणि त्याच्यामध्ये हे पोहे टाकते. तर पूर्ण अर्धे अर्धे करून मी पोहे टाकते, कारण एकदा सगळे बसले नसते कढईमध्ये. आणि याला काही तेल वगैरे असं काही लागत नाही. जर का तुम्हाला वाटत असेल खाली चिपकताय वगैरे, तर मग थोडंसं तेल घेऊ शकता. तर तसंच घेतलं मी थोडेसे गरम करायला. आणि खूप जास्त कडक कढई नाही करायला चालत, आणि खूप म्हणजे लो फ्लेमवरच थोडं थोडं हलवत राहावं लागतं कंटिन्यू. कारण की जर का थोडी फुल फ्लेम असेल किंवा मग आपण हलवले नाही पोहे, तर ते एकदम पतले असल्यामुळं खाली चिपकायला लागतील आणि नंतर मग ते करपून वगैरे जातील. तर त्यामुळं मग सगळे पोहे हळूहळू थोडे थोडे हलवून घेतले आणि कमी गॅसवर. तर थोडे असे ब्राऊन व्हायला लागले की मग ते पोहे काढून घेतले. आणि परत हे दुसरे पोहे जे राहिलेले बाकीचे होते, तर ते मी त्याच्यामध्ये ॲड करून दिले. आणि थोडंसं मला वाटलं आता खालून लागतंय का काय, म्हणून मग मी थोडंसं वरतून तेलसुद्धा ॲड केलं त्याच्यामध्ये. तेल एकदम थोडंसंच लागतं, किंवा नाही टाकलं तरी पण चालेल. तर असं तेल टाकलं मी वरतून, आणि मग परत थोडे थोडे हलवत राहिले, थोडं थोडं ब्राऊन होईपर्यंत ना, असं व्यवस्थित. म्हणजे लगे एकदम कमी पण नाही आणि एकदम जास्त पण नाही. तर असे थोडेसे ब्राउनिश कलर चेंज व्हायला लागला की लगे मग पोहे आपण काढून घेऊ शकतो. तर थोडेसे रेड रेड असा कलर वाटायला लागला की मग मी गॅस बंद करून दिला. आणि जे आता थोडंसं गरम कढई असते ऑलरेडी, तर ती कढई गार होईपर्यंत मी त्याच्यामध्ये पोहे ठेवले तसेच. तर बाकीचे ते गरम कढईमध्ये होऊन गेले. नंतर मग सगळे हे जे पोहे आहेत ते काढून घेतले मी बाजूला. आणि आता त्याच कढईमध्ये तीच कढई परत वरती गॅसवर ठेवली आहे, आणि गॅसमध्ये तेल टाकलं थोडंसं, कारण आपल्याला आता फोडणी द्यायची आहे. मला साधाच चिवडा करायचा होता, तसं खूप साऱ्या गोष्टी ॲड करू शकतो आपण, काजू वगैरे. पण मला एवढं काही त्याच्यामध्ये नव्हतं तामझाम पाहिजे, कारण लवकर कंटाळा आलेलं होतं आणि लवकर करायचं होतं. तर त्यामुळे थोडेसेच पदार्थ घेतले होते मी. तर मी हे खोबरं बारीक कट केलेलं घेतलं होतं. कढईमध्ये तेल टाकलं, आणि हा आता खोबरं जे आहे तर ते असं ब्राऊन होईपर्यंत मी त्याला पूर्ण फ्राय करून घेते आहे. तर हे असं ब्राऊन झालेलं आहे खोबरं. आणि ते आता मी चिवड्यामध्ये जे काही पोहे होते तर त्याच्यामध्ये मग मी सगळं टाकून देते वरतून. नंतर मग ते सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या आपल्याला. तर आता खोबरं फ्राय झाल्याच्या नंतर मिरच्या घेतल्या आहे मी, आणि आता या मिरच्या पण थोडा वेळ तेलामध्ये फ्राय करून घेते. थोडंसं आपल्याला वाटलं आता ब्राऊन व्हायला लागले मिरच्या, की मग त्या लगेच काढून घ्यायच्या. तर अशा प्रकारे आपल्या मिरच्या ब्राऊन झालेल्या आहेत, आणि आता ते मी काढून परत पोह्यामध्ये ॲड करते आहे. आणि आता मिरच्यानंतर आता मी त्याच्यामध्ये टाकते आहे लसूण. तर लसूण मी अर्धा अर्धा असं, जे काही आपल्या लसणाच्या पाकळ्या होत्या तर त्या अर्ध्या अर्ध्या कट करून घेतलेल्या होत्या पहिलेच. आणि ते लसूण आता पूर्ण असं थोडासा ब्राऊन होईपर्यंत मी त्याला फ्राय करून घेतलं, आणि परत तो पण याच्यामध्ये ॲड करून दिला पोह्यांवरती. तर किंवा आपण साईडला पण काढून घेऊ शकतो, ह्या सगळ्या गोष्टी नंतर पण ॲड करू शकतो, मिक्स करू शकतो. पण मी तसंच काढून दिलं. आणि आता फक्त राहिलेलं होतं ते म्हणजे शेंगदाणे. तर शेंगदाणे तर प्रत्येक चिवड्यामध्ये असतातच, शेंगदाणे तर मेन पार्टच आहे. तसं आपण शेंगदाण्यासोबत काजू किंवा अजून पण काही पदार्थ टाकू शकतो, कढीपत्ता टाकू शकतो, कोथिंबीर टाकू शकतो. पण मला असं साधा सिंपलच पाहिजे होता, म्हणून मग मी थोड्याशाच गोष्टी घेतल्या. तर असं पूर्ण त्याला ब्राऊन होईपर्यंत शेंगदाण्याला फ्राय केलं, आणि शेवटला तर गॅस बंद करून दिला, कारण मग ते कडक तेलामध्ये पहिलेच तेल तापलेलं असतं, त्यामुळं मग राहिलेलं थोडंफार ते होऊन जातं. तर सगळं आता मी इकडं टाकलेलं आहे, ह्या गोष्टी फ्राय करून सगळ्या. तर आता काय करायचं आहे, जे तेल होतं ना घेतलेलं, तर ते मी पूर्ण काढून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसंच तेल ठेवलं, कारण आपल्याला आता फोडणी द्यायची आहे त्याला, म्हणजे हळद वगैरे. तर त्याची फोडणी द्यायची आहे. तर अर्ध्याच्या वरती मी तेल काढून घेतलं आणि थोडंसंच तेल ठेवलं बाकी कढईमध्ये. तर त्याच्यामध्ये आता मी पहिले मोहऱ्या टाकल्या तेलामध्ये, थोडा वेळ तेल गरम करून. आणि थोड्या मोहऱ्या तडतड केल्याच्या नंतर मग मी त्याच्यामध्ये ॲड केले जिरे. आणि व्यवस्थित आता जिरे पण फ्राय झाल्याच्या नंतर आता जे काही हळद होती, तर मग मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद ॲड केली, आणि गॅस बंद करून दिला. कारण जास्त वेळ पण आपल्याला थोडीशी हळद कढली की मग नंतर मग आपल्याला वरतूनच ते पोहे ते ॲड करायचं राहून जातं. म्हणून मी गॅस ऑलरेडी बंद केलेला होता, तर गरम तेलामध्ये हळद आणि वगैरे हे सगळं फ्राय होऊन जाईल.
तर थोडंसं हळद फ्राय झाल्याच्यानंतर आता मी हा जो पांढरे पोहे होते आपले, तर हे सगळे पोहे मी त्याच्यामध्ये कढईमध्ये ॲड करते आणि त्याला पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. कारण जी गरम हळद होती आणि पूर्ण ते तेलामध्ये मिक्स झाल्यामुळं आता थोडे थोडे पोहे टाकून त्याला व्यवस्थित हलवून घेते आहे, जेणेकरून की जे पोहे आहेत तर त्याला पूर्णपणे हळद लागून जाईल. आणि मग थोडे थोडे पोहे मी त्याच्यामध्ये ॲड करून सगळं त्याला मिक्स करून घेते. तर आता पूर्ण पोह्याचा कलर बघा असा येलो असा चेंज होतो आहे. तर खालचं जे काही आहे मसाला म्हणजे जिरे मोहरी वगैरे, तर ते सगळं पूर्ण पोह्यांमध्ये मिक्स होऊन जाईल. तर मग मी थोडं हलवल्याच्यानंतर मी हे सगळे पोहे परत ताटामध्ये काढून घेतले आणि आता मी ताटामध्ये व्यवस्थितपणे याला पूर्ण मिक्स करून घेईन. आणि तसं आपण जी फोडणी आहे तर ती छोट्या एखाद्या पॅनमध्ये घेऊन पण त्याला असं वरतून तडका दिल्यासारखं करू शकतो. आणि नंतर एका ताटामध्ये घेतल्याच्यानंतर मी पूर्ण त्याला लागेल तितकं मीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये वरतून मीठ ॲड केलेलं आहे. आणि आता हे जे सगळे पदार्थ आहेत आपण जे असेच टाकलेले होते पहिले, तर ते आता पूर्णपणे मिक्स करायचे आपल्याला. पण आता हे ताट थोडं छोटं वाटतंय मला, कारण व्यवस्थित मोकळ्या हातानं ते काही मिक्स करता नसते आले मला, कारण पोहे मग खाली सांडले असते मिक्स करायला. तर त्यामुळं मग मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये घेतले पोहे काही. आणि थोडं आता हे जे हळदीचं तेल होतं तर ते सगळ्या पोह्यांना लागेल याची काळजी घ्यायची. हळूहळू आता मी ते सगळे पोहे ना मिक्स करून देते, म्हणजे जे खालचे काही पांढरे पोहे वगैरे होते ना तर त्याला पण आपल्याला मिक्स करायचं सगळं. तर आता हळूहळू हे सगळे पोहे आहेत तर मी थोडे मिक्स करून घेते आणि दुसऱ्या प्लेटमध्ये टाकते, जेणेकरून सगळं मीठ आणि हा जो मसाला आहे तर तो सगळीकडे इव्हन लागून जाईल. तर त्यामुळं मग आता हे सगळे ॲड करून दिले आणि आता छान असा कलर आलेला आहे बघा पोह्यांना. आणि हा चिवडा आहे ना एकदम सिम्पल पण असं खूप टेस्टी लागतो. आपण कुठे जायचं असेल आपल्याला ट्रिपला वगैरे 2-3 दिवसासाठी, तर आपण हा चिवडा बनवू शकतो. इतका टेस्टी लागतो आणि खूप छान आणि खूप असं सिम्पल, पण असं खूप जास्त मसालेदार नाही, काही नाही. तर अशाच नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.